गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। तालुक्यात पुनश्च एकदा शनिवारी सायंकाळी 7 वाजेपासून मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटांसह जोरदार संततधार अतिवृष्टी झाल्याने भातशेतीचा वीज रस्ता, जनावरे आदींचे अतोनात नुकसान झाले। रविवारी रात्री 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास खुंटेविहीर जवळील गोणदगड शेतकरी तुषार शंकर गौड यांच्या सागायदेवी माळावरील शेतीमध्ये झापात बांधलेल्या गायीवर वीज पडल्याने गाय ठार झाली। पशुधन वैद्यकीय पथकाने भेट देऊन पाहणी केली आहे। दररोज 5 ते 7 लिटर दूध देणारी गाय ठार झाल्याने आता जगायचे कसे असा प्रश्न कुटुंबियांना भेडसावत आहे। यामुळे 50 ते 60 हजाराचे नुकसान झाले। तालुक्यात जोरदार अतिवृष्टी होत असल्याने गिरणा, नार, पार, वाझडी, औरंगा, ताण, मान, कावेरी, भूतकुड्याच्या ओहळ, अंबिकेची उपनदी, कुंभारचोंड या नद्यांना पूर आला असून धोक्याची पातळीवर ओलांडून वाहत आहे। जाहुले ते गांडोळे नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। प्रशासनातर्फे रस्ता मोकळा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते। पिंपळसोंड, तातापाणी येथील अंबिकेची उपनदी, कुंभारचोंड, भूतकुडाच्या ओहळ नदीवरील पाईपची मोरी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने पिंपळसोंड गावाचा तालुक्याशी संपर्क तुटलाय। रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात जाता येत नाहीये। पिंपळसोंड येथे रात्री 10 ते 11 वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने जमिनीतच कुजलेले गंजलेले 7 ते 8 विजेचे पोल मोडून पडले आहेत। पावसामुळे वीज पुरवठा बंद असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। काहींच्या घरावर पोल मोडून पडल्याने थोडेफार नुकसान झाले, तर पिंपळसोंड येथील पारधी वस्तीकडे जाणारे 3 ते 4 विजेचे पोल झाडे पडल्याने जमीनदोस्त झाले। उंबरपाडा येथील ट्रान्सफॉर्मरचे पोल वादळामुळे वाकले असून तिरपे झाले, तसेच जायविहीर येथे विजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा बंद झालाय। शासकीय आश्रमशाळा आंबेपाडा हस्ते येथे शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास जोरदार वादळामुळे निलगिरीचे झाड मेन लाईनवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झालाय। मास्तेमाण येथे विजेचा पोल मोडून पडल्याने नुकसान झाले। भाटविहीर ट्रान्सफॉर्मरचे आंब्याचा पाडा वांजुळपाडात जाणारी वीज वाहिनी तारा तुटल्याने वीज पुरवठा बंद झाला। 2 दिवसांपासून उंबरठाण, रघतवीर, मांदा, बर्डीपाडा, खुंटविहीर, पिंपळसोंड, सोनगीर, गोणदगड ही सीमावर्ती भागातील गावे अंधारातच चाच पडत आहे। वीज वितरणाचे कर्मचारी पावसाची तमा न बाळगता अहोरात्र मेहनत करून वीज पुरवठा सुरळीत चालू करण्याचा प्रयत्न करीत आहे। संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून गाई, गुरे, वासरे, बकऱ्या चारण्यासाठी शेतात घेणे मुश्किल झाले। भात खाचरातून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे पोट यात असलेली या निसावलेली भात पिके धोक्यात आली आहे। भात उत्पादक घट होण्याची शक्यता वर्तवली जाते। नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असून कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले। तहसीलदार रामजी राठोड यांनी सरकारी अधिकारी कर्मचारी यांनी मुख्यालय सोडून नये असे आदेश दिले। माझे नाव तुषार शंकर गावित, राहणार गोंदगड। माझे घर माझे शेतात असून माझी गाय गोठ्यात बांधलेली होती। रात्री 2 वाजेच्या दरम्यान अचानक वीज पडली। त्या विजेमध्ये माझी गाय मरण पावली। ही गाय मला दररोज 9 ते 10 लिटर दूध देत होती। त्या गायीच्या दुधावर आमच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालू होता। त्यामुळे शासनाने मला नुकसान भरपाई द्यावी। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा। नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।